विधान परिषदेत नरेंद्र दराडेंविरोधात गोकुळ गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली। नाशकात नरेंद्र दराडे यांना महायुतीमधूनच आव्हान मिळत असल्यानं महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। दराडेंविरोधात गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांनी शड्डू ठोकलाय, पाहूयात। महायुतीच्या उमेदवाराला संख्याबळानुसार निश्चित विजय महायुतीच्या उमेदवाराचा होईल। माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे, हे आपण समजून घ्या। जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला। विधान परिषदेत जागांवरून महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळाली, मात्र जागा वाटपानंतरही महायुतीमधली धुसफूस कायम आहे। शिवसेनेनं नरेंद्र दराडे यांना पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्यामुळे नाशकात शिवसेनेची एक फळी नाराज असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहे। त्यामुळे बंडोबांचा थंडोबा करण्यासाठी उदय सामंतच थेट मैदानात उतरले आहेत। यावेळी बंडखोर उमेदवारांनी दराडे यांच्यावर आरोप केले आहेत। मी मगाशीच बोललो होते, उमेदवार शिवसेनेचा, भाजपचा उमेदवाराविरुद्ध बंडखोरी केलेली नाही। आता माझी शिवसेनेवरती ही नाराजी नाही, पण उमेदवारावरती नाराजी आहे, हे आपण समजून घ्या। कुठेतरी युती धर्म कुठला जातो असं वाटतं का आम्हीच पाळायचा का? आम्हीच पाळायचा का? जळगावमध्ये त्यांनी दरम्यान नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी दूरच राहणं पसंत केलंय का, अशी ही चर्चा सुरू झाली आहे। माजी खासदार हेमंत गोडसे यांनी निवडणुकीपासून स्वतःला 2 हात दूर ठेवलाय, तर दादा भुसेही मालेगावातच तळ ठोकून आहे। मला असं वाटतं की नाही, आपण पक्षाकडे त्या संदर्भामध्ये उमेदवारी मागितली नव्हती आणि आपल्याला विचारण्यात पण आलेलं नव्हतं। त्यामुळे मला असं वाटतं का महायुतीच्या उमेदवाराला संख्याबळानुसार निश्चित विजय महायुतीच्या उमेदवाराचा होईल। धक्कादायक बाब म्हणजे दराडे यांना केवळ त्यांच्या पक्षातच नव्हे, तर संपूर्ण महायुतीमध्ये कुठेही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे। गोकुळ गीते यांनी देखील उमेदवारीवर ठाम राहत दराडे यांच्यावर टीका केली आहे। गिरीश भाऊ महाजनांच्या शब्दाला त्या ठिकाणी मान द्यायची माझी तयारी झाली होती, कारण त्यांनी त्या ठिकाणी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या भविष्यातल्या पण पुनर्वसनाबद्दल गणेश गीते साहेबांच्या, आणि मला ते मान्य झाल्या होत्या। पण त्या ठिकाणी या निवडणुकीला दराडेंकडून त्यांच्या जे काही अश्लील शब्द किंवा त्यांचे जे वाह्य शब्द आले त्यामुळे माझ्या भावना दुखावल्या गेल्या, माझ्या भावनांना त्या ठिकाणी ठेस पोचली आणि त्या ठिकाणी नंतर माझा निर्णय हा बदलला। महायुतीचे अधिकृत उमेदवार दराडे स्वकीयांच्या चक्रव्यूहात अडकले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण गोडसेंची अलिप्तता, भुसेंचं मालेगावात राहणं आणि उदय सामंतांना मिळालेला थंड प्रतिसाद, त्यामुळे नाशिक विधान परिषदेत मोठी उलथापालथ होणार का, अशा चर्चांना तोंड फुटलंय। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।